जर तुम्ही ख्रिसमस आणि न्यू इयरसाठी हेल्दी आणि टेस्टी केकचा ऑप्शन शोधत असाल तर हा केक तुम्ही नक्की ट्राय करून बघा. हाय गाईज, मी सुप्रिया मदर्स लाईफ मराठीमध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे. साखर न वापरता, गूळ न वापरता फक्त 3 साहित्यामध्ये बनणारा हा केक खाण्यासाठी हेल्दी तसाच टेस्टी पण आहे. तर रेसिपीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. या रेसिपीमध्ये महत्त्वाचे इन्ग्रेडियंट्स म्हणजे खजूर आहेत. साधारणतः मी 10 ते 12 खजूर घेतलेले आहेत. त्यांना व्यवस्थितपणे साफ करून घ्यायचे. तुमच्याकडे जर सीडलेस खजूर असतील तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता. आणि जर सीडवाले खजूर असतील तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्याच्यातले सीड काढून त्याला साफ करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता मी या ठिकाणी सर्व सीड काढून घेतलेले आहेत. एक वेळेस चेक करून बघतीये की सीड्स कुठल्या ह्याचे राहिले तरी नाही आहेत ना. सर्व सीड काढून झाल्यानंतर साधारणतः अर्ध्या तासासाठी त्याला आपल्याला गरम दुधामध्ये भिजत ठेवायचे. दूध जितकं गरम असेल तितके सीड्स लवकर भिजतात. खजूर भिजवण्यासाठी मी मेजरमेंट कपनी 1 कप दूध घेतलेले. आपले खजूर अर्धा ते 1 तास व्यवस्थितपणे भिजून झालेले आहेत. मी एक वेळेस चेक करते की खजूर व्यवस्थितपणे भिजले गेलेत नस आणि त्यानंतर मी त्याला मिक्सरला लावून त्याची पूर्णपणे बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे. दुधासोबतच मी पूर्णपणे खजूर मिक्सरला लावून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता की ही पेस्ट कशा पद्धतीनं छान अशी बारीक झालेली आहे. पूर्ण पेस्ट बारीक झाली पाहिजे, नाहीतर केकमध्ये ती तोंडामध्ये येते. पेस्ट करून झाल्यानंतर आपण पुढील ड्राय इन्ग्रेडियंट्स बघूयात. त्यामध्ये मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये 1 टीस्पून बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि त्यासोबतच त्यामध्ये अर्धा टीस्पून बेकिंग पावडर घेतलेलं आहे. हे सर्व साहित्य आपण व्यवस्थितपणे अगोदर मिक्स करून घ्यायचे. मी गव्हाचं पीठ व्यवस्थितपणे अगोदरच चाळून घेतले. तुमच्याकडे जर व्यवस्थितपणे चाळलेलं नसेल तर तुम्ही त्याला व्यवस्थित चाळून घ्यायचं. आणि या सर्व साहित्यामध्ये आपण जी खजूरची पेस्ट करून घेतली होती ती त्यामध्ये मिक्स करून घ्यायची. त्यासोबतच मी अर्धा कप तेल टाकलेले. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी तुपाचा पण वापर करू शकता. त्यानंतर हे सर्व साहित्य व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे. हे मिक्स करून झाल्यानंतर ड्रायफ्रूट टाकायचे. मी ड्रायफ्रूटमध्ये काजू, अक्रोड आणि बदाम घेतले होते. केकचं बॅटर थोडंसं घट्ट झाल्यामुळं मी आणखी अर्धा कप त्यामध्ये दूध टाकले. साधारणतः आपल्याला 1.5 कप दूध पूर्ण केकसाठी लागलेले. केकचं बॅटर तयार आहे. केकच्या टीनला मी तूप लावून व्यवस्थितपणे ग्रीस करून घेतलेलं आणि जे तयार बॅटर आहे ते आपण त्यामध्ये टाकून घेऊयात. तयार बॅटर व्यवस्थितपणे सेट होण्यासाठी मी थोडंसं त्याला टॅप केले. त्याच वेळेला मी मायक्रोवेव्ह प्रीहीट करण्यासाठी ठेवलं होतं. साधारणतः 5 मिनटं मी प्रीहीट करून घेतलं आणि त्यानंतर मी ते 180 डिग्रीवर 40 मिनिटसाठी सेट करून दिलं. तुम्ही तुमच्या ओव्हननुसार त्याचा टाईम ॲडजस्ट करू शकता. 35 मिनिटानंतर केक तयार झालाय का हे एक वेळेस चेक करून बघा. आणि जर केक तयार झाला नसेल तर 5 मिनिटासाठी आणखी तुम्ही लावू शकता. तुम्ही हा सेम केक कढाईमध्ये किंवा कुकरमध्ये पण बनवू शकता. तुम्ही बघू शकता केक कशा पद्धतीनं क्रॅक गेलेला आहे. केकला ज्यावेळेस क्रॅक जाते म्हणजे केक व्यवस्थितपणे फुललेला असतो. माझ्याकडून टायमर जास्त झाल्यामुळे वरच्या साईडला केक थोडासा करपला होता, पण खाण्यासाठी एकदम टेस्टी हा केक झाला होता. केक आणखी गरम असल्यामुळे मी त्याला थंड होण्यासाठी एका कपड्याच्या साहाय्याने झाकून ठेवलं. अर्ध्या तासानंतर केक व्यवस्थितपणे थंड झाला आणि मी त्याला टीनमधून काढून घेतलं. हा केक खाण्यासाठी जितका हेल्दी आहे तितकाच टेस्टी पण झाला होता. त्यासाठी तुम्ही हा केक नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मदर्स लाईफ मराठीला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही बघू शकता की माझ्या मुलांनी हा केक खूप आवडीने खाल्ला होता. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सो मच.